पावसाबद्दल एक धक्कादायक आणि डेंजर बातमी आता समोर आली आहे। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तुफान गारपीट आणि भयानक चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आलाय। सध्याला ठिकठिकाणी आभाळाचं वातावरण तयार झालंय। सकाळपासूनच उन्हाचा तडाखा या ठिकाणी कमी होऊन आभाळ आल्याचं तुम्हाला पाहायला मिळतंय। त्यामुळे येत्या 2 तासांमध्ये काही भागात चक्रीवादळ तर काही भागात गारपीट तर काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यामध्ये तुफान गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार आहे त्याची यादी आताच 5 मिनिटांपूर्वी आता जाहीर करण्यात आली आहे। सध्या जरी तुमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण शुद्ध आणि व्यवस्थित वाटत असेल तरी अगदी अर्ध्या 1 तासामध्ये वातावरण पूर्णपणे पावसामध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळेल। होय, ही आजची बातमी साधीसुधी नाही आहे। यामध्ये निसर्गाच्या एक अशा कोपाचा इशारा आहे की जो पाहून हवामान तज्ज्ञ देखील आता हैराण झालेत। 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे एक मोठा फोटो काढण्यात आला आहे, ज्यामध्ये जे दिसलंय ते अतिशय भयानक आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात काळे काळे मोठे ढग या ठिकाणी तयार झालेत, जे आता तुमच्या जिल्ह्याकडे सरकू लागलेत। ते चित्र म्हणजे 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याच वेळामध्ये हाहाकार उडणार। अतिशय धोक्याचा इशारा महाराष्ट्रासाठी आता पुढच्या काही तासांसाठी देण्यात आला आहे। हे संकट खूप भयानक आहे, त्यामुळे आज आणि उद्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लोकांना तब्बल या ठिकाणी आता 4 डबल तीव्रतेचा रेड अलर्ट आता देण्यात आला आहे। एक मोठं संकट महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागलंय, ज्यामध्ये मोठा वादळी वारा आणि गारपीट असल्याचं सांगण्यात आलंय। मागील 15 ते 20 दिवसांमध्ये 2 टप्प्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झोडपून काढलंय। काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अजून पाणी सुद्धा या ठिकाणी थांबलेलं नव्हतं। पण आता शास्त्रज्ञांनी त्यातच दुसरा सगळ्यात मोठा धोक्याचा डेंजर इशारा दिलाय। तो धोक्याचा इशारा आजपासून चालू होतो आहे। 20 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता तयार झालेली आहे। या 20 जिल्ह्यात सावध राहण्याचा इशारा प्रत्येक शेतकरी बांधवांना लोकांना कळकळीची विनंती करण्यात आली आहे। सध्याला जरी वातावरण शुद्ध वाटत असेल तर थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी हे वातावरण आभाळात आल्याचं व या ठिकाणी पाऊस पडल्याचं पाहायला मिळेल। जे लोक आता हलक्यात घेतील त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, असं स्पष्ट शब्दात या ठिकाणी डेंजर स्वरूपाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते आज आणि उद्याचा दिवस महाराष्ट्रातील हवामानाचा इतिहासातील सगळ्यात मोठा या ठिकाणी डेंजर भयानक ठरू शकतो। आता तुम्हाला वाटत असेल सध्या आकाश या ठिकाणी स्वच्छ आहे, ऊन पडले असं तुम्हाला वाटत असेल, परंतु या ठिकाणी तुम्ही आता सावध राहायचं आहे। सगळं जरी व्यवस्थित असलं तर हा सर्वात मोठा तुम्हाला आता संकट येण्यापूर्वीचा धोका आहे, ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणतो, ती सध्या या ठिकाणी तुम्हाला वातावरणात पाहायला मिळते। हवामान खात्याने सर्वात मोठा स्पष्टपणे इशारा केला आहे की 1000 किलोमीटरचा ढग उत्तर भारताकडून सरकताना या ठिकाणी आता पाहायला मिळतोय। अरबी समुद्रातील आर्द्रता शोषण या ठिकाणी घेऊ लागला आहे, ज्यामुळे त्याची ताकद पुढे पुढे जसं सरकेल तसं दुप्पट पटीने वाढू लागल्या। जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा पाऊस पडणार नाही तर या ठिकाणी आभाळातून दगड पडल्यासारख्या गारा पडतील। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहायचं आहे। यामध्ये सुपर एल निनो नावाचा एक राक्षस या ठिकाणी आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे 15 ते 20 वर्षापूर्वी विदर्भ मराठवाड्याला रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत या आता त्या ठिकाणी वादळी वाऱ्यांना झोडपलं होतं। हवामान तज्ज्ञांच्या गुप्त बैठकीत एकाचं नाव वारंवार या ठिकाणी आता घेतलं जाऊ लागलंय। सुपर एल निनो हा प्रशांत महासागरात दडलेला या ठिकाणी जुना शत्रू तयार झाला आहे, जो 15-20 वर्षांनी या ठिकाणी आता जागा होत असतो। यावेळी हा शत्रू एकटा नाही आहे। अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेंच्या आवाडवे डोंगरांना जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकते तेव्हा 1000 किलोमीटरच्या लांबीचे ढग या ठिकाणी निर्मिती होतात। शास्त्रज्ञ सांगतायत हे ढग जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर सध्याला आहेत। हे ढग इतके जड झाले आहेत जेव्हा ते फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे मोठमोठे गोळे या ठिकाणी बरसू लागतील। भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल। संपूर्ण महाराष्ट्रात रात्री आता सारखं काळोखट झाल्यागत दिवसा वाटेल। यालाच तज्ज्ञ निसर्गाची ब्लॅकआउट म्हणतात आणि त्यामुळेच तुम्ही आता सावध राहायचं आहे। शेती पिकांची काळजी कशी घ्यायची आहे, प्रशासनाकडून काय सूचना देण्यात आलेत, हवामान विभागाने कोणत्या 20 जिल्ह्यांची आता यादी सांगितल्या, ज्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी डेंजर स्वरूपाचा इशारा देण्यात आला आहे।
खरं तर आता या ढगांची जी मालिका आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर आज धडकणार आहे। त्यामुळेच हवामान विभागाने दररोज म्हणजेच प्रत्येक दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांना धोका आजपासून वर्तवण्यात आलाय याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने या वर्षीचा मान्सून अंदाज देखील आता जाहीर केलाय, ज्यामध्ये एल निनो सक्रिय झालाय असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि त्याने सगळ्या शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी वाढवल्याचं पाहायला मिळतंय। पण तेवढ्यात उष्णतेचा एक धोक्याचा इशारा महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी गेल्या 15 दिवसांमध्ये देण्यात आला होता। बघा, 12 ते 4 काळामध्ये बाहेर पडू नका सांगितलं होतं, तशा प्रकारे लोकांना उष्णतेचे चटके बसतायत तुम्ही पाहू शकताय। तर पाऊस कुठे येईल लक्षात घ्या, उष्णता वाढण्यामागचं कारण सुद्धा हे ढगच आहेत। त्यामुळे आज या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये ढग फुटणार आहेत, पुढे सरकून महाराष्ट्र सोडताना हे ढग कोणत्या जिल्ह्यामध्ये हाहाकार उडवणार आहेत, सगळी यादी या ठिकाणी आता प्रशासनाकडून ज्या ठिकाणी जाहीर झाल्या। ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। मराठवाड्यामध्ये काही वर्षापूर्वी अशाच प्रकारचा हाहाकार या ठिकाणी उडवला होता। भर मे महिन्यामध्ये या ठिकाणी अशाच प्रकारची गंभीर परिस्थिती झाली होती, परंतु लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। परंतु आता तरी तुम्ही सावध राहा, तेही वर्ष दुष्काळाचं त्यावेळी होतं, वर्ष उन्हाळ्याचंच होतं। अशाच प्रकारचे भयानक परिस्थिती पावसाने हाहाकार घालून ठेवली होती। तीच परिस्थिती पुन्हा रिपीट होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका। सगळ्यात आधी जिल्ह्यांची यादी पाहतोय, कोणत्या दिवशी कशा प्रकारे या ठिकाणी आता पाऊस बरसणार आहे, कुठे कुठे हाहाकार ओढणार आहे, कुठे चक्रीवादळासारखी परिस्थिती आहे, गारपीट कुठं होणार आहे, काय धोक्याची परिस्थिती असणार आहे, टप्प्याटप्प्याने आपण क्रमवार अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता जाणून घेतोय। आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आता निसर्गाचा कोप कशा पद्धतीने कोसळणार आहे। हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे चारही कोपडे संकटाच्या कवी सापडलेत। सकाळपासूनच ढगांचा मोठा या ठिकाणी तडाखा महाराष्ट्राच्या दिशेला या ठिकाणी पडताना दिसतोय। वातावरणात या ठिकाणी उकाडा भरपूर जाणवतोय, भरपूर ऊत या ठिकाणी ढगाला आहे। या ढगाचा पहिला तडाखा या ठिकाणी महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला म्हणजेच सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना जबरदस्त बसणार असल्याची माहिती समोर येत आहे। आज थोड्याच वेळात इथल्या वातावरण या ठिकाणी आभाळाचं काळं होईल आणि भर दुपारी तुम्हाला गाड्यांचे दिवे या ठिकाणी लावून प्रवास करावा लागेल, इतकं काळोखीट अंधार पडेल। कोल्हापूर, पन्हाळागड, पन्हाळाच्या या ठिकाणी किल्ल्याच्या परिसरात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखे नव्हे तर ढगफुटीसारखी परिस्थिती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आता बारामती, पुणे या जिल्ह्यांचा विचार केला तर पुणेकरांना यावेळी साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना, तसेच विजांचा कडकडाट आणि या ठिकाणी चक्रीवादळासारखी परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी जाणवेल। आता हा कडकडाट विजांचा इतका असेल की ज्यामुळे जमिनीला हादरे बसतील। हा झाला पहिला दणका जिथे बसणार आहे। त्यानंतर दुसरा पावसाचा, गारपिटीचा आणि चक्रीवादळाचा दणका जिथे बसणार आहे तो भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा काही भाग या ठिकाणी व्यापलेला असणार आहे। ढग इथे धडकणार आहे। दुसरा दणका तिथे कसा धडकणार आहे, त्यानंतर तिसरा, चौथा, 5व्या टप्प्यात नेमकं कोणते जिल्हे आहेत ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आजपासून या ठिकाणी चक्रीवादळ आणि वादळी वारा आणि या ठिकाणी गारपिटीचा सर्वात मोठा भयानक इशारा देण्यात आला आहे। आता पाहूया दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं कोणते जिल्हे येणार आहेत। यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी ताशी आता 120 ते 150 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे वाहतील। घरावरील पत्रे या ठिकाणी जर असतील तर तुम्ही अवजड त्या ठिकाणी काहीतरी दगडं वगैरे ठेवा, कारण यामध्ये वादळी वारा असल्याने पत्रे उडण्याची दाट शक्यता आहे। जुनी झाडं असतील तर या ठिकाणी ते आता उपडून पडतील। द्राक्ष आणि कांद्याचा बाग जर असेल, तुम्ही पेरला असेल या ठिकाणी द्राक्षे असेल किंवा कांदा या ठिकाणी पेरला असेल तर त्यावर थेट हल्ला या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर नाशिक आणि इगतपुरी, संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार इतका जाणवेल की काही मिनिटात रस्ते वगैरे असतील तर पांढरी शुभ्र बर्फाच्या छादीत तुम्हाला या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये नंबर लागतोय मराठवाड्याचा। मराठवाड्यातील आता तुम्ही जर असाल तर सर्वांनी आत्ता सावधान व्हायचा, हा सर्वात मोठा डेंजर इशारा आहे। मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये भयानक धडाका आज उठणार आहे। त्या ठिकाणी तिसरा टप्पा झाला की चौथ्या टप्प्यात कोणते जिल्हे येणार आहेत, 5व्या टप्प्यामध्ये या ठिकाणी काय काय परिस्थिती असणार आहे ते आपण पाहणारच आहोत। परंतु तिसऱ्या टप्प्यातल्या जिल्ह्यांची यादी आता आपण या ठिकाणी पाहतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, लातूर
या भागामध्ये अवकाळी पावसाने गेल्या 15 ते 20 दिवसांच्या पाठीमागेमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्याने झोडपलंय आणि तशाच प्रकारे परिस्थिती होण्याची शक्यता आहे। पावसाळा या ठिकाणी जबरदस्त होण्याची शक्यता आहे। हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ या ठिकाणी होत होती, तशाच प्रकारे ही वाढ वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर चौथा टप्पा यामधल्या विदर्भातल्या जिल्ह्यांना धडाका बसण्याची शक्यता आहे। विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, अमरावती या पट्ट्यात आबाळ फाटल्यासारखी स्थिती तुम्हाला या ठिकाणी जाणवण्याची शक्यता आहे। येथील भागात उष्णता या ठिकाणी येत असताना येणारी हिमालयाची थंड हवा याची जेव्हा धडक होईल तेव्हा विजांचे असे काही या ठिकाणी लोड जमिनीवर आदळतील की सिमेंटचे घरही आता पायापासून थरथरायला या ठिकाणी अचानक सुरुवात होईल। अनेकांना वाटतं की हे कसं काय शक्य आहे, तर मंडळी यामागे विज्ञानाचं एक भयानक सत्य या ठिकाणी दडलंय, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय परिस्थिती होणार आहे तुम्हाला पुढे सांगणार आहे। प्रशांत महासागरातला एक उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला या ठिकाणी आता घेऊन टाकायला लागला आहे। अरबी समुद्राचा रंग सध्या या ठिकाणी आता पूर्णपणे काळाभोर या ठिकाणी पडला आहे आणि तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकली जाते। साधारण आता ढग 2 ते 3 किलोमीटरचे असतात, पण ही 1000 किलोमीटरची साखळी ढगाची एकत्र या ठिकाणी आता आल्याचं पाहायला मिळतंय। मग ही 1000 किलोमीटरची साखळी एकत्र आल्या तर हे ढग त्यामुळेच आता जड झालेत आणि जमिनीच्या दिशेने आदळताना पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे ज्यावेळी आता महिन्या 2 महिन्याच्या पाठीमागे जशा प्रकारे या ठिकाणी बर्फवृष्टी झाली तसं या ठिकाणी आता होण्याची शक्यता आहे। ही निवळ बातमीच नाही तर निसर्गाचं रौद्र रूप तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळण्याची शक्यता आहे। बळीराजाला आमचे हात जोडून विनंती आहे, म्हणजे शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, काय सूचना सांगण्यात आल्या बघा। हा इशारा तुम्ही गांभीर्याने घ्यायचा आहे। वर्षभराची मेहनत झटक्यात मातीमोल करण्याची वेळ या ठिकाणी येऊ द्यायची नाही आहे। पिकांची काढणी असेल, तसेच तुमचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, हळद असेल, जर तुम्ही शेतातून या ठिकाणी काढला असेल तर शेतात या ठिकाणी न ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। सुरक्षित ठिकाणी साठवा आणि साठवून जर पीक या ठिकाणी काढला असेल तर शेतातच पडून असेल तर ताडपत्री प्लास्टिकने काहीतरी या ठिकाणी त्याच्यावर झाका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फक्त झाकून उपयोग होणार नाही, त्यावरती कागदपत्र जे काय तुमचं ताडपत्री आहे त्यावरती घट्ट तुम्ही दगड वगैरे ठेवा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जनावरांची म्हणजे पाळीव प्राण्यांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कारण वीज कोसळण्याची भीती आता सर्वाधिक असल्याने जनावरांना झाडाखाली किंवा कच्च्या गोट्यात बांधू नका। शक्य असल्यास पक्क्या इमारतीच्या आडोशाला न्या, कारण या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज कोसळण्याची भीती झाडावर त्या ठिकाणी असू शकते, त्यामुळे झाडाच्या ठिकाणी अजिबात सावलीला बांधू नका। विजा चमकत असताना मोबाईलवर या ठिकाणी अजिबात कॉलवर बोलू नका। शक्यतो बाहेर पडणं विजा चमकत असताना तुम्हाला टाळायचं आहे। खुद प्रशासनाने आणि आता तज्ज्ञांनी हवामानाच्या आता लक्ष ठेवण्यासाठी हाय कंट्रोल रूम उघडल्या। आता पुणे वेधशाळेने सॅटेलाइट पुरावे दिल्यानंतर संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आल्या। अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका, पण निसर्गाच्या या बदलाला कमी लेखू नका। निसर्ग जेव्हा या ठिकाणी खळून उठतो तेव्हा माणसाकडे बघण्याशिवाय कोणता दुसरा उपाय राहत नाही, त्यामुळे आता पूर्व तयारी करणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। 1000 किलोमीटरचे ढग जे आहेत तर ते या ठिकाणी काळेभोर झालेत। भर दुपारी उन्हाचा होणारा जो काय तांडव आहे तर तो अचानक शांत होईल आणि मोठ्या गारपिटीसह पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल। महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, गाफील राहू नका। वादळाचा इशारा नसून निसर्गाचे एक भयानक या ठिकाणी संकट असल्याचं आता पाहायला मिळतंय। ही जी माहिती आता तुम्हाला सांगितली तर ती हवामानातील सध्याला बदल आणि उपग्रहावरून मिळणाऱ्या फोटोवर आधारित आहे, पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, हवामानाचा अंदाज हा केवळ अंदाज असतो। आम्ही या बातमीची 100% पुष्टी कधीही करत नाही, ही केवळ एक शक्यता आहे। निसर्ग कधी त्याचे रूप बदलू शकतो, त्यामुळे घाबरून जाऊ नका, पण सतर्क नक्की राहा। प्रशासनाकडून हवामान आता खात्याकडून जोपर्यंत या ठिकाणी रेड अलर्ट येत नाही तोपर्यंत केवळ पूर्व तयारी म्हणून या ठिकाणी या माहितीकडे पहा, कारण निसर्ग कधी सुद्धा या ठिकाणी आपलं रौद्र रूप बदलू शकतो। तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही एक या ठिकाणी शक्यता व अंदाजित आधारे आहे। तुम्हाला एज्युकेशनसाठी माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला अनुभवी या ठिकाणी मोठी कामे करणार असाल, शेती पिकाची किंवा इतर या अंदाजावर कामे करणार असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।